Hello friends, good morning. Today we start a new chapter of FIBSC of paper seconds organic and inorganic chemistry. The name of today's topic is chemical bonding and the structure. Today's lecture number 1 is as follows. Generally, for the chemical bond formation, there is a primary requirement of attainment of stable configuration. तुम्हाला जर बॉन्ड फॉर्म करायचं असेल दोन ॲटम्समध्ये तर अशा वेळेस काय करतात ते की स्टेबल कॉन्फिगरेशन कसं फॉर्म करतात ते आपण ते आज बघणार आहे. स्टेबल अटेन कॉन्फिगरेशन म्हणजे काय तर कम्प्लिशन ऑफ ऑक्टेट, म्हणजे ऑक्टेट कंप्लीट झालं त्या मॉलिक्यूलचं तर समजून घ्या, त्या ॲटमचं तर समजून घ्यायचं की हा मॉलिक्यूल काय करतोय स्टेबल इनर्ट कॉन्फिगरेशन काय करतोय फॉर्म करतोय. मग त्यासाठी काय लागतं, द मॉलिक्युल्स इज फॉर्म बाय कॉम्बिनेशन ऑफ 2 or more ॲटम्स. बरोबर आहे. मॉलिक्युल्सचं कॉम्बिनेशनमध्ये दोन ॲटमचं तुम्ही कॉम्बिनेशन करू शकता किंवा 3 ॲटमसुद्धा तुम्ही कॉम्बिनेशन करू शकता. द मॉलिक्यूल इज ऑलवेज मोर स्टेबल दॅन इंडिव्हिज्युअल ॲटम्स. एक साईडला मॉलिक्यूल आहे, एक साईडला फक्त ॲटम आहे. बरोबर आहे. म्हणजे Cl2 मॉलिक्यूल आहे आणि एक साईडला फक्त Cl आहे. तर मोर स्टेबल कोण येईल? Cl2 मॉलिक्यूल. कारण की जे मॉलिक्यूल असतात त्यांची एनर्जी नेहमी काय असते? लेस एनर्जी असते. मिनिमम एनर्जी आणि स्टॅबिलिटी काय असते? नेहमी हाय असते. बरोबर आहे. मग मॅक्झिमम स्टॅबिलिटी ज्याची असते तो काय असतो? नेहमी स्टेबल असतो. मग याच्यामध्ये Cl2 मॉलिक्यूल आणि Cl याच्यामध्ये Cl2 मॉलिक्यूल हा मोर स्टेबल आहे आणि त्याची एनर्जी पण काय कमी आहे, म्हणून तो काय आला? इट इज एनर्जेटिकली फेवरेबल. म्हणजे एनर्जेटिकली तो काय आला? फेवरेबल आला. In the formation of molecule, the atoms that is held together by means of chemical bonds. दोन ॲटम्स हे जर आपल्याला एकमेकांना आपल्याला हेल्ड करायचं असेल तर त्याला त्यासाठी काय लागतो? एक बॉन्ड लागतो. बरोबर आहे. त्या बॉन्डलाच काय म्हटलं जातं? केमिकल बॉन्ड म्हटलं जातं. The formation of bond in the molecule can be explained on the basis of electronic structure of the atom. मग इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर ऑफ ॲटमवर तो केमिकल बॉन्ड ठरलेला असतो. सिंगल बॉन्ड पाहिजे की डबल बॉन्ड पाहिजे की ट्रिपल बॉन्ड पाहिजे. जनरली फॉर अंडरस्टँडिंग द इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर लेट अस कन्सिडर द झिरो ग्रुप एलिमेंट्स. आता आपण इनर्ट ग्रुप एलिमेंट पाहू. इनर्ट ग्रुप एलिमेंटलाच काय म्हटलं जातं? झिरो ग्रुप एलिमेंट पाहिलं जातं. मग इनर्ट ग्रुप एलिमेंटमध्ये स्टार्टिंग करत असताना हेलियम येतो, हेलियमच्या खाली निऑन, ऑर्गॉन येतो, ऑर्गॉनच्या खाली नंतर क्रिप्टॉन येतो, क्रिप्टॉनच्या खाली मग झेनॉन येतो, झेनॉनच्या खाली काय येतो? रेनॉन येतो. हेन्स दे कॉल ॲज इनर्ट गॅस. त्यालाच काय म्हणतात तुम्ही? इनर्ट गॅस म्हणतात किंवा नोबेल गॅस असं म्हणतात. नोबेल गॅस का म्हणतात त्याला? कारण की त्यांचे ऑक्टेट जे ते काय असतात? कंप्लीट झाले असतात. त्यांना कोणाकडून इलेक्ट्रॉन घेण्याची गरज पण नाही आणि कोणाला देण्याची गरज पण नाही, कारण की ते ऑलरेडी काय स्टेबल झालेले आहेत. मग जे स्टेबल असतात त्याला काय म्हणतो आपण? जनरली नोबल गॅस म्हणतो. हेन्स इट इज द मोस्ट स्टेबल अँड ऑल्सो कॉल्ड ॲज इनर्ट गॅस एलिमेंट. पुन्हा गॅसचे नावं सांगतो, म्हणजे झिरो ग्रुप एलिमेंट सांगतो. हेलियम, निऑन, ऑर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि रेनॉन. द एलिमेंट्स आर केमिकली इनर्ट gases as well as noble gases. These are because inert gases do not normally react with any other element. आता तुम्हाला ऑलरेडी सांगितलं गेलं आहे की ते कोणाशीच रिॲक्ट होत नाही. कोण? नोबल गॅस एलिमेंट्स. Again the chemical inertness is because of the atoms of inert gas already have low energy and it cannot be lower further by forming the compounds. This low energy of inert gas is associated with the presence of 8 electrons in the valence shell. ज्याची एनर्जी कमी असते, काय म्हणतो मी? ज्याची एनर्जी कमी असते ते काय असतं? जनरली त्यांनी ऑक्टेट कंप्लीट केलेलं असतं, म्हणून ते मोर स्टेबल असं म्हटलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे ज्यांचे 8 इलेक्ट्रॉन किंवा अष्टक कंप्लीट झालेलं आहे त्यालाच तुम्ही ऑक्टेट म्हणतात. ज्या ॲटमचं कंप्लीट झालेलं आहे तो कसा असतो? नेहमी स्टेबल असतो. बरोबर आहे. आणि त्याची एनर्जी काय असते? नेहमी कमी असते. ठीक आहे. Hence, for the formation of chemical bond, only the electrons in the valence outermost take parts and forming bonds. मग अशाच वेळेस तुम्ही जर केमिकल बॉन्ड तयार करायचा असेल तुम्हाला
तर जनरली आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन पार्टिसिपेट करतात, इनर इलेक्ट्रॉन पार्टिसिपेट करत नाही. आता 2 ॲटम मध्ये बॉन्ड फॉर्म करायचे, तर आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन मध्ये किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे त्याच्यावर तुमचा बॉन्ड ठरलेला असतो, की सिंगल बॉन्ड तयार होईल, की डबल बॉन्ड तयार होईल, की ट्रिपल बॉन्ड तयार होईल. बरोबर आहे. अशा वेळेस जो 8 इलेक्ट्रॉन लवकर फॉर्म करेल त्याच्यावर डिपेंड असतं की हा डोनेट करेल की ॲक्सेप्ट करेल. बरोबर आहे. 8 इलेक्ट्रॉन म्हणजे काय, जो ऑक्टेट कंप्लीट करेल. आता 2 ॲटम मी रिॲक्ट केलेले, दोघांमध्ये एकाला ए म्हणू एकाला बी म्हणू. ए आणि बी पैकी जो पटकन ऑक्टेट कंप्लीट करेल तो इलेक्ट्रॉन काय करेल, एक तर देईल एक तर घेईल. बरोबर आहे. मग इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर जर ऑक्टेट कंप्लीट होत असेल तर त्याच्यामध्ये बॉन्ड फॉर्म होईल. त्या बॉन्डलाच काय म्हणतो आपण, केमिकल बॉन्ड म्हणतो. मग आपण आता पाहणार आहे टाईप्स ऑफ बॉन्ड्स. आता टाईप्स ऑफ बॉन्ड्समध्ये पहिले काय तर देर इज 4 टाईप्स ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड्स. Generally, for the formation of covalent bond, it requires the atoms interact by losing electrons or gaining electrons, or by sharing electrons, so it acquires inert gas configuration. अशा वेळेस इनर्ट गॅस इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन हे कोण ॲक्वायर करतं, पर्टिक्युलरली ॲटम ॲक्वायर करतो. केव्हा ॲक्वायर करतो, एक तर इलेक्ट्रॉन लूज करतो किंवा इलेक्ट्रॉन गेन करतो. अशा वेळेस जे काही इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन जो काही बॉन्ड फॉर्म होणार आहे त्या बॉन्डला काय म्हणतो आपण, स्टेबल बॉन्ड म्हणतो. मग आता बॉन्ड फॉर्म करत असताना 4 प्रकारचे बॉन्ड तयार होतात. एक आयोनिक बॉन्ड तयार होतो, नंतर कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो, नंतर कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होतो, नंतर मग मेटॅलिक बॉन्ड तयार होतो. बरोबर आहे. असं आपण स्टेप बाय स्टेप आज इथं लेक्चरला बघणार आहोत. मग पुढच्या स्लाइडमध्ये पाहू आयोनिक बॉन्ड्स. And ion is an atom with a positive or negative charge. एक आयन्स घेतला तुम्ही, जनरली आयन्स म्हटला असेल. बरोबर आहे. आयन्स हा काय असतो, नेहमी ॲटम्स असतात. बरोबर आहे. मग ॲटम्समध्ये एक तर तो पॉझिटिव्ह ॲटम असेल किंवा निगेटिव्ह चार्ज ॲटम असेल. आयन्स फॉर्म बाय ॲटम्स गेनिंग और लुझिंग इलेक्ट्रॉन, दे बिकम पॉझिटिव्ह वेन दे लूज 1 or more इलेक्ट्रॉन. आता आयन्स जेव्हा लूज करता इलेक्ट्रॉन किंवा देतात तेव्हा तो काय फॉर्मेशन करतो, पॉझिटिव्ह आयन फॉर्म करतो. आणि दे बिकम निगेटिव्ह वेन दे गेन 1 or more इलेक्ट्रॉन. आणि एखादा आयन्स किंवा ॲटम्स इलेक्ट्रॉन जेव्हा घेत असताना त्याच्यावर कुठला चार्ज येतो, निगेटिव्ह चार्ज येतो. आणि जो देतो त्याच्यावर कुठला चार्ज येतो, पॉझिटिव्ह चार्ज येतो. पुन्हा एक वेळा सांगतो, जो इलेक्ट्रॉन लूज करेल किंवा दुसऱ्याला देईल तर त्याच्यावर कुठला चार्ज येईल, पॉझिटिव्ह चार्ज. जो इलेक्ट्रॉन घेईल किंवा ॲक्सेप्ट करेल त्याच्यावर कुठला चार्ज येईल, निगेटिव्ह चार्ज येईल. आयनिक बॉन्ड्स ऑकर बिटवीन मेटल्स अँड नॉन मेटल्स. आता आयनिक बॉन्ड मेटलमध्ये पॉसिबल आहे किंवा नॉन मेटल्समध्ये सुद्धा पॉसिबल आहे. मेटल्स अँड नॉन मेटल्समध्ये पण पॉसिबल आहे. मग जनरली मेटल्स अँड नॉन मेटल्समध्ये जर आयोनिक बॉन्ड फॉर्म होत असेल तर मेटलचं काय, मेटल इलेक्ट्रॉन डोनेट करतो किंवा लूज करतो, म्हणून मेटल्स फॉर्म्स ऑलवेज पॉझिटिव्ह चार्ज ऑन नॉन मेटल्स फॉर्म्स निगेटिव्ह चार्ज. नॉन मेटल्स का निगेटिव्ह चार्ज फॉर्म करतो, कारण की तो स्वतःकडे अट्रॅक्ट करतो, म्हणजे गेन करतो म्हणून नॉन मेटल हे काय असतात, नेहमी निगेटिव्ह आयन दाखवतात. पॉझिटिव्ह आयन्स आर कॉल्ड ॲज कॅटायन. माहिती तुम्हाला, पॉझिटिव्ह आयन्सलाच कॅटायन म्हणतात. निगेटिव्ह आयन्स आर कॉल्ड ॲज अनायन्स. निगेटिव्ह आयन्सलाच काय म्हणतात, अनायन्स. कॅटायन्स हॅव लॉस्ट इलेक्ट्रॉन्स अँड अनायन्स हॅव गेन इलेक्ट्रॉन. आत्ता तुम्हाला जस्ट मी एक्सप्लेन करून सांगितलं. Because opposite attract, when ions form, they bond to one another due to electromagnetic attraction. आता एखादा बॉन्ड फॉर्म करायचं असेल तर दोघांमध्ये अट्रॅक्शन होतं. बरोबर आहे. मग अट्रॅक्शन होतं म्हणजेच काय, त्याच्यामध्ये आयोनिक बॉन्ड फॉर्म होतो. ठीक आहे. मग आयोनिक बॉन्ड फॉर्म होत असताना 2 ॲटममध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन होतो आणि बॉन्ड फॉर्म होतो. म्हणजे एक्झाम्पल पाहू आपण, NaCl मध्ये Na जो असतो तो काय करतो, नीड्स टू लूज 1 इलेक्ट्रॉन. सोडियममध्ये जनरली 1 इलेक्ट्रॉन लूज करतो, कारण की त्याचं काय इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन 11 आहे. और 2, 8 आणि 1. मग 1 इलेक्ट्रॉन तो काय करेल, लूज करेल. 1 इलेक्ट्रॉन का लूज केला त्याने, कारण की त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन जर लूज केला तर तो काय करतोय, इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन काय करतोय, फॉलो करतोय. म्हणजे त्याचं ऑक्टेट काय होतंय, कंप्लीट होतोय. म्हणजे
2 8 1 याच्यामधून जर एक इलेक्ट्रॉन जर गेला तर फक्त 2 आणि 8 म्हणजे टोटल किती इलेक्ट्रॉन उरत आहे, 10 इलेक्ट्रॉन उरत आहे. आणि 10 इलेक्ट्रॉन म्हणजे काय असतं, विच इज स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. कारण की का तर त्याने 8 इलेक्ट्रॉन काय केले आहे, इनर्जी कॉन्फिगरेशन म्हणून स्टेबल केलेले. क्लोरीनमध्ये किती असतात, नेहमी 7 इलेक्ट्रॉन असतात, बरोबर आहे. आता क्लोरीन जर घेतला तुम्ही तर टोटल 9 येतात, 7 येतात. 7मध्ये एक इलेक्ट्रॉन तो ॲक्सेप्ट करेल तर त्याचे इलेक्ट्रॉन किती होतील, मग 8 इलेक्ट्रॉन होतील. म्हणजे क्लोरीन हा काय करतोय, एक इलेक्ट्रॉन ॲब्स्ट्रॅक्ट करतोय म्हणजे स्वतःकडे घेतोय, मग क्लोरीनवर नेहमी निगेटिव्ह चार्ज असतो. सोडियम एक इलेक्ट्रॉन देतोय, मग त्याच्यावर नेहमी कुठला चार्ज असतो, पॉझिटिव्ह चार्ज असतो. मग एन एवर पॉझिटिव्ह चार्ज आणि सीएलवर निगेटिव्ह चार्ज, एन ए बिकम्स पॉझिटिव्ह, सीएल बिकम निगेटिव्ह. दोघं काय आले, पोलर आले. म्हणजे एक पॉझिटिव्हला एक निगेटिव्ह आला, म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन आलं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक अट्रॅक्शन आलं विथ अपोजिट चार्जेस. आणि मग त्याच्यामुळे कुठला बॉन्ड तयार होईल, त्याच्यामध्ये आयनिक बॉन्ड तयार होईल. When ionic bond forms, they balance out the charges of the ions. The formula must represent this balance. आता हे झाल्यानंतर आता आपण ते बघूच पुढे, NaCl नंतर मग क्लोराइड आयन्स. रायटिंग द फॉर्म्युला ऑफ क्लोराइड आयन्स. आता क्लोराइड आयन्स काय, 2 क्लोराइड आयन्स विल बॅलन्स आउट ऑफ द चार्ज ऑफ मॅग्नेशियम. आता मॅग्नेशियम क्लोराइड दिलं आहे तुम्हाला, काय, MgCl2. मग क्लोराइड म्हणजे क्लोरीन किती आले, 2 आले. म्हणजे त्याच्यावर किती, -1 मिळून किती तयार झाले, -2 चार्ज तयार झाला. आणि Mgवर कुठला चार्ज तयार होईल, +2 चार्ज तयार होईल, बरोबर आहे. वी राईट दिस फॉर्म्युला आउट, MgCl2. द सबस्क्रिप्ट 2 टेल्स अस दॅट वी हॅव 2 क्लोरीन ॲटम. सबस्क्रिप्ट म्हणजे काय, 2. क्लोरीनला खाली 2 सबस्क्रिप्ट आहे, म्हणून 2 म्हणजे काय तर 2 क्लोरीन ॲटम प्रेझेंट आहे. इफ नो सबस्क्रिप्ट इज रिटन दॅट मीन्स देअर इज ओनली 1 ॲटम. जर सबस्क्रिप्ट नसेल तर फक्त एकच ॲटम पकडला जातो. जर सबस्क्रिप्टमध्ये 2 असेल तर 3 असेल तर नंबर ऑफ ॲटम्स काय दाखवतात, ते आयनायन किती आहेत ते दाखवत असतात ते. आता सोडियम क्लोराइड दिलेला आहे तुम्हाला, हे पहा. सोडियम ॲज 1 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, क्लोरीन ॲज 7 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. हे पहा, 1 व्हॅलन्स म्हणजे काय, आता आपण सोडियम जर पाहिला तुम्ही, 1s2, 2s2, 2p6 आणि 3s1, बरोबर आहे. म्हणजे टोटल किती इलेक्ट्रॉन आले, 11. आता 3s1 म्हणजे आउटर मोस्ट ऑर्बिटाला. मग आउटर मोस्टमध्ये एक काय लूज करेला, म्हणजे दुसऱ्याला देईल. कोणाला लूज करेल, क्लोरीनला. क्लोरीनमध्ये काय, 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p5. याच्यामध्ये आउटर मोस्टमध्ये किती आहेत, 7 इलेक्ट्रॉन आहे 3s2च्या. 3s2 3 7 म्हणजे हा एक इलेक्ट्रॉन याला देईल, हा 8 होईल. आणि हा होईल, हा पण 8 होईल, बरोबर आहे. 8 म्हणजे कसं, हा इलेक्ट्रॉन दिल्यानंतर इथं 6 आणि 2 काय झाले, 8. 2 8 इथं काय धरेल, 2 2, बरोबर आहे. सॉरी 2 दोघं मिळून एक 8 आणि 5 2 7 आणि एक क्लोरीन सोडियमचा एक 8. म्हणजे 2 8 8 आणि इथं तयार करायचं 2 आणि 8. म्हणजे स्टेबल इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन काय तयार होतं, दोघांमध्ये 8 8 तयार होत आहेत. केव्हा, सोडियम देईल तेव्हा आणि क्लोरीन घेईल तेव्हा. द फॉर्मेशन ऑफ सोडियम क्लोराइड, दिस ट्रान्सफर्स फॉर्म आयन्स इच विथ ऑक्टेट सोडियम प्लस. एपा एक इलेक्ट्रॉन गेला आहे, म्हणजे एक इलेक्ट्रॉन इथून लूज झाला 3s मधून, इथं येईल का, मग नाही येणार. क्लोरीन एक इलेक्ट्रॉन घेतोय, म्हणजे 3p मध्ये एक इलेक्ट्रॉन ॲड झाला, इथं झाला 3p6. हे पहा, सोडियमचे 2 आहेत आणि किती आले टोटल त्याचे, 2 4 6 8, बरोबर आहे. आणि हा एक इलेक्ट्रॉन त्याने दिला, म्हणजे 2 पहिल्या शेलमध्ये, दुसऱ्या शेलमध्ये 8 आहे आणि तिसऱ्या शेलमध्ये 1 आहे. दिसते का तुम्हाला, एक हा इकडं आलेला, हा इलेक्ट्रॉन डोनेट केला त्याने कोणाला, CLला, बरोबर. CLमध्ये पहा इथं 2 आहेत, नंतरच्या शेलमध्ये 8 आहे आणि पुढच्या शेलमध्ये किती, 7च आहे. 7 म्हणजे 1 लागणार आहे त्याला, एक कोणाकडून घेईल तर सोडियमकडून घेईल. हे पहा इथं 8 तयार झाले. मग दिसतंय का तुम्हाला, हा एक इलेक्ट्रॉन जो स्टार झालेला आहे तो इथे ॲड झालेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने सोडियम ॲटम Na, क्लोरीन ॲटम Cl, हे दोघं काय एकमेकांमध्ये बॉन्ड फॉर्म करत आहेत. बॉन्ड फॉर्म केल्यावर याच्यावर Na+ आला, कारण की एक इलेक्ट्रॉनने दिला. Cl- का आला, कारण की एक इलेक्ट्रॉन याने घेतला सोडियमकडून, म्हणून तर Cl- इलेक्ट्रॉन आहे. मग Na आणि Cl मध्ये अशा पद्धतीने बॉन्ड फॉर्म होतो. कुठला बॉन्ड असतो तो, आयनिक बॉन्ड असतो, म्हणून त्याला काय म्हणतात, NaCl इज आयोनिक बॉन्ड. हे कशावरून ठरलं तुमचं हे, तर
ऑर्बिटल डायग्रामवरून. त्याला लेविस स्ट्रक्चर असं म्हटलं तरी चालेल. हे लेविस स्ट्रक्चर आहे. हे लेविस स्ट्रक्चरवरून कोण इलेक्ट्रॉन देते कोण इलेक्ट्रॉन घेत आहे इझिली तुम्हाला डिटेक्ट करता येतं. The formation of sodium chloride, the resulting ion comes together due to electrostatic attraction. Electrostatic attraction आहे Na plus Cl minus, the net charge of the compound must be equal to 0. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोघं +1 -1 चार्ज काय होतात कॅन्सल होतात आणि त्याच्यावर कुठला चार्ज येतो 0 चार्ज येतो. एक्झाम्पल ऑफ आयोनिक कंपाऊंड दॅट इज Mg2Cl2 मॅग्नेशियम क्लोराइड. मॅग्नेशियम लुजेस 2 इलेक्ट्रॉन अँड ईच क्लोराईन गेन्स 1 इलेक्ट्रॉन. मॅग्नेशियम काय करतो 2 इलेक्ट्रॉन डोनेट करतो आणि कोण घेतं क्लोरीनचे 2 जे दिसतात एक क्लोरीन 1 घेईल दुसरा क्लोरीन 1 घेईल म्हणजे टोटल किती इलेक्ट्रॉन घेतले त्यांनी 2 घेतले 2 क्लोरीनने. आता याच्यामध्ये पाहू आपण मॅग्नेशियम क्लोराईड. मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे 12 म्हणजे 2 8 आणि 2 8 आणि 2 10 आणि 2 12. इथे किती 17 मध्ये किती 2 8 आणि 7. आता याला 7 म्हणजे 8 व्हायला 1 इलेक्ट्रॉन पाहिजे याला बरोबर आहे. बरोबर इथं किती 2 आहे 2 इलेक्ट्रॉन म्हणजे हा इलेक्ट्रॉन डोनेट करून टाकलेला 1 याला देईल 1 दुसऱ्या क्लोरीनला देईल. क्लोरीन किती इथं 2 आहेत हे पाहिजे Mg 1 Cl चे 7 आहेत पहा 2 4 6 आणि 1 7. या Cl ला किती 7 आहेत 2 4 6 आणि 1 7 बरोबर आहे. 1 इलेक्ट्रॉन येणे इकडे दिला 1 इलेक्ट्रॉन येणे इकडे दिला म्हणजे काय तयार झाला Mg आणि Cl मध्ये एक बॉन्ड तयार होईल. दिसतो का तुम्हाला जे काही क्रॉस दिसते क्रॉस म्हणजे काय हा Mg कडून आलेला आहे हा क्रॉस म्हणजे काय हा Mg कडून 1 इलेक्ट्रॉन आलेला आहे. दोघांमध्ये जो काय बॉन्ड फॉर्म MgCl मिळून MgCl2 असा एक कंपाऊंड तयार झाला किंवा मॉलिक्यूल तयार झाला. त्यालाच काय म्हणतात तुम्ही मॅग्नेशियम क्लोराईड म्हणतात. कारण की मॅग्नेशियमने किती इलेक्ट्रॉन दिले 2 एक क्लोरीनला दिले आणि दुसऱ्या क्लोरीनला दिले. मग अशा वेळेस जो काही बॉन्ड फॉर्म होईल त्या बॉन्डला काय म्हटलं जातं आयोनिक बॉन्ड म्हटलेलं असतं. याच्यानंतर पाहू आपण कोव्हॅलंट बॉन्ड. A covalent bond it is a chemical bond formed between two atoms by mutual sharing of electrons between them. आता कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय तर म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन बिटवीन 2 ॲटम्स. म्युच्युअल शेअरिंग म्हणजे काय हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन या हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन दोघे मिळून शेअरिंग तयार झाली. शेअरिंग म्हणजे काय हा एक आणि हा एक मिळून एक बॉन्ड तयार झाला. दिसते का तुम्हाला H आणि H मध्ये एक बॉन्ड आलेला आहे 2 इलेक्ट्रॉन म्हणजे एक बॉन्ड तयार झाला. त्या बॉन्डला काय म्हटलं आपण इथं H2 मॉलिक्यूल म्हटलेलं आहे म्हणून त्याला काय म्हटले द केमिकल बॉन्ड इज फॉर्म बिटवीन दिस 2 ॲटम्स बाय म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. म्युच्युअल म्हणजे एक मी देईल एक तू देशील दोघं एक एक देईल दोघं एकमेकांमध्ये दिल्यानंतर जो काय बॉन्ड फॉर्म होईल त्यालाच काय म्हणतो आपण कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतो. बिटवीन देम सो ॲज टू कम्प्लीट देअर ऑक्टेट्स ऑर ड्युप्लेट्स. मग एक एक दिल्यानंतर ऑक्टेट कम्प्लीट होईल. ज्याचं ऑक्टेट कम्प्लीट होईल त्याच्यामध्येच कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो. ज्याच्यामध्ये ऑक्टेट कम्प्लीट होत नाही म्हणजे एक दिल्यानंतर किंवा एक घेतल्यानंतर जर ऑक्टेट कम्प्लीट नाही झालं तर तो कोव्हॅलंट बॉन्ड नसतो. एक्झाम्पलमध्ये H2 मॉलिक्युल्स बघा when 2 hydrogen atom get close enough together the attraction is balanced in both direction and they share the electrons between them. हे पहा दोघं हायड्रोजन एक विचार क्लम क्लोजर टू इच अदर म्हणजे दोघांमध्ये अट्रॅक्शन झालं का तर दोघांनी एक एक इलेक्ट्रॉन दिला आणि ते इलेक्ट्रॉन दिला म्हणून त्यांनी काही इलेक्ट्रॉन शेअर केले एकमेकांमध्ये आणि शेअर केल्यानंतर जो काही बॉन्ड फॉर्म झाला त्या बॉन्डला काय म्हटलं जातं कोव्हॅलंट बॉन्डिंग असं म्हटलेलं असतं. फॉर्मेशन ऑफ Cl2 मॉलिक्यूल. परत एक एक्झाम्पल जर घेतलं आपण Cl2 मॉलिक्यूलचं जसं H2 मॉलिक्यूल तसं 2 सारखे ॲटम घेतले Cl2 चे बरोबर आहे. Cl2 चे 2 सारखे ॲटम घेतले तर याच्यामध्ये सुद्धा काय तयार होतं आहे कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतं. आपण बघू आपण एक्झाम्पल ऑफ ॲटम दॅट बॉन्ड कोव्हॅलंटली टू फॉर्म अन ऑक्टेट इज द फॉर्मेशन ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड बिटवीन 2 क्लोरीन ॲटम्स टू फॉर्म अ मॉलिक्यूल ऑफ क्लोरीन गॅस. आता याच्यामध्ये ऑक्टेट कम्प्लीट होतं आहे एक Cl आणि दुसरा Cl एक Cl आणि दुसरा Cl म्हणजे काय हे हा Cl चे 7 दुसऱ्या Cl चे 7 बरोबर आहे. मग याला 7ला 1 पाहिजे या 7ला 1 पाहिजे म्हणजे दोघं 8-8 होतील. मग 8-8 होतील म्हणून दोघांनी काय केलं एक एक इलेक्ट्रॉन शेअर केलेला आहे.
एक इलेक्ट्रॉन इथे शेअर केला पाहिजे, एक इलेक्ट्रॉन शेअर दिसतं का तुम्हाला? म्हणजे हा Cl आणि हा Cl दोघं मिळून एक इलेक्ट्रॉन शेअर केला, म्हणून याचं पण ऑक्टेट कंप्लीट झालं आणि याचंही ऑक्टेट कंप्लीट झालं. मग दोघांचं ऑक्टेट जर कंप्लीट होत असेल तर त्याच्यामध्ये जो बॉन्ड तयार होईल शेअरिंग केल्यानंतर त्या बॉन्डला काय म्हणणार तुम्ही? कोव्हॅलंट बॉन्ड म्हणणार. हे पहिलं. ईच क्लोरीन ॲटम हॅज 7 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. किती आहे? 7 आहेत. वन ऑफ विच इज अनपेअर्ड अँड अवेलेबल फॉर बॉन्डिंग. दोघं अनपेअर्ड आहेत, दोघांना गरज आहे म्हणून ते काय करतायत? बॉन्डिंगसाठी अवेलेबल आहेत. When two chlorine atoms share their unpaired electrons, a single covalent bond results and each chlorine atom effectively has an octet of valence electron similar to the noble gas of argon. मग दोघांचं काही इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन झाल्यानंतर जे काही ऑक्टेट कंप्लीट होतं आहे Cl2 मॉलिक्यूल. Cl2 मॉलिक्यूलचं जर आपण दोघांची जर बेरीज केली तर ऑर्गॉनचं जेवढं काही त्याचं वेट आहे, ॲटॉमिक वेट, तेवढं दोघं क्लोरीन मिळून तयार होतं आहे. म्हणजे नोबल गॅस कॉन्फिगरेशन काय होतं आहे तिथं फॉर्मेशन होतं आहे, म्हणजे 54 तयार होत आहेत साधारणपणे. एका क्लोरीनचे किती? 35.5, 17 17 दुने 34, बरोबर आहे, 18 दुने 36. आता जर आपण इथं जर पाहिलं तर ऑर्गॉनचे किती? 36 आहे ॲटॉमिक नंबर, बरोबर. मग 36 काय येतं आहे त्याच्यामध्ये? 36 काय येतं आहे ऑर्गॉनचं? ऑर्गॉन 36 म्हणजे काय? याचा अर्थ त्याने ऑक्टेट कंप्लीट केलेलं आहे. आता तुम्हाला मी सांगितलेलं आहे की नोबल गॅसचे जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतील त्याच्यामध्ये हायड्रोजन, हेलियम, निऑन, ऑर्गॉन, त्याचं जे काही ॲटॉमिक नंबर येतो, तर ॲटॉमिक नंबर जर एखाद्या मॉलिक्युलने तोच ॲटॉमिक नंबर जर सॅटिस्फाय केला तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर तेच येत असेल, सॅटिस्फाय करत असेल, म्हणजे आता इन शॉर्ट क्लोरीनने काय केलेलं आहे? दोघं मिळून क्लोरीन किती तयार होत आहे? 36. याचे किती आले तुमचे? 18. याचे पण किती आले? 18 आले, बरोबर आहे. मग 18 मिळून काय तयार होतील तुमचे? असे 36 तयार होतील. 36 हे कोणाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे किंवा कोणाचा ॲटॉमिक नंबर आहे? तर ऑर्गॉनचा. म्हणजे ऑर्गॉनचा ॲटॉमिक नंबर जर तो येत असेल आणि मॉलिक्युलचा पण तो येत असेल, त्याचा अर्थ काय? तर मॉलिक्यूल फॉर्म झालेला काय असेल? विच यूज द फॉर्मेशन ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. म्हणून इथं काय म्हटले? फॉर्मेशन ऑफ मॉलिक्युल्स ऑफ क्लोरीन. क्लोरीन फॉर्म झालेलं. फॉर्मेशन ऑफ O2 मॉलिक्यूल. द ऑक्सिजन मॉलिक्यूल इज गुड एक्झाम्पल ऑफ डबल कोव्हॅलंट बॉन्ड. आता ऑक्सिजन मॉलिक्यूलमध्ये 2 कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतं, म्हणजे डबल बॉन्ड तयार होतो. आता डबल बॉन्ड कसं तयार होते आपण बघू. ऑक्सिजन ॲटम हॅज 6 इलेक्ट्रॉन. एका ऑक्सिजनकडे 6 आहे आउटर मोस्टला, दुसऱ्या ऑक्सिजनकडे पण किती? 6 आहे. इट शेअर 2 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. हा 2 देतो आणि हा पण 2 देतो. दिसतं का तुम्हाला? हा 2 देतो आणि हा 2 देतो. दोघं मिळून पाहिजे 4 होतं. म्हणजे याचा अर्थ काय? 2 4 6 आणि 2 8. म्हणजे एक ऑक्सिजन 8 काय करतोय? ऑक्टेट कंप्लीट करतोय. दुसरा ऑक्सिजन पण काय करतोय? ऑक्टेट कंप्लीट करतोय. 2 4 6 आणि 8 दोघं पण ऑक्टेट कंप्लीट करताय. म्हणजे याचा अर्थ काय? दोघांमध्ये कुठला बॉन्ड आहे? डबल बॉन्ड आहे. कारण की इथं शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन किती झाले? 2 इलेक्ट्रॉन शेअर झालेले. जर एक इलेक्ट्रॉन शेअर झाला तर सिंगल बॉन्ड तयार होतो. 2 इलेक्ट्रॉन जर शेअर होत असतील, हे पाहिजे दिसतंय का? 2 इलेक्ट्रॉन शेअर झाले, 2 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. 2 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जर शेअर होत असतील तर डबल बॉन्ड तयार होतो, नेहमी लक्षात ठेवा. आणि 3 इलेक्ट्रॉन जर शेअर होत असतील तर किती बॉन्ड तयार होतो? ट्रिपल बॉन्ड तयार होतो. आपण ते एक्झाम्पल बघणार आहे जे की ट्रिपल बॉन्ड कुठं तयार होतो. त्याच्या आधी डबल बॉन्ड कसा तयार झाला? मग एका ऑक्सिजनने 2 दिले, दुसऱ्या ऑक्सिजनने 2 दिले, दोघांचे मिळून शेअरिंग तयार झालं. दोघांनी पण ऑक्टेट कंप्लीट केले. ऑक्टेट कंप्लीट झाल्यानंतर जो काय बॉन्ड तयार झाला दोघांमध्ये, तो कुठला बॉन्ड तयार झाला? डबल बॉन्ड तयार झाला. दिसतोय तुम्हाला डबल बॉन्ड फॉर्मेशन झालेलं? हेन्स इट शोज दी पाय बॉन्ड. त्यालाच कमी म्हणतात, पाय बॉन्ड म्हणतात. आता N2 मॉलिक्यूल. N2 मॉलिक्यूलमध्ये नायट्रोजन, N ट्रिपल बॉन्ड N पाहिलाय तुम्ही, सगळ्यांना माहिती आहे. नायट्रोजनमध्ये कुठला बॉन्ड असतो? ट्रिपल बॉन्ड असतो. एलिमेंट ओज मॉलिक्यूल एक्झिबिट ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड. हे पहा, N2 मॉलिक्यूलमध्ये कुठला बॉन्ड असतो? ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड. मागचं जे एक्झाम्पल पाहिलं तर डबल कोव्हॅलंट बॉन्डचं पाहिलं. हे एक्झाम्पल जे पाहतोय आपण ते काय पाहतोय? ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्डचं एक्झाम्पल पाहतोय. इन नायट्रोजन मॉलिक्यूल ईच ॲटम हॅज 5 इलेक्ट्रॉन्स. हे पहा, दोघांमध्ये आउटर मोस्टला 5 आहेत, इकडे पण 5 आहे. 5 आणि 2 7. ॲटॉमिक नंबर किती? इथं 7 आहे. 2 आणि 5. इथं पण किती येतील? 2 आणि 5.
इथं 3 इलेक्ट्रॉन आहे, इथं 3 इलेक्ट्रॉन आहे. सो इच ॲटम शेअर्स 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. म्हणजे हा पण 3 इलेक्ट्रॉन शेअर करतो, हा पण 3 इलेक्ट्रॉन शेअर करतो. किती झाले मग इथं? 3 आणि 3 6. 6 आणि नायट्रोजनवरची 2 किती झाले? 8. म्हणजे नायट्रोजनने ऑक्टेट कंप्लीट केलेलं आहे. या नायट्रोजनने पण 2 आणि 6. या नायट्रोजनने पण ऑक्टेट कंप्लीट केलं आहे. पण दोघांमध्ये किती इलेक्ट्रॉनची शेअरिंग झालेली आहे? 3 इलेक्ट्रॉनची शेअरिंग झालेली आहे. मग 3 इलेक्ट्रॉनची शेअरिंग झाली म्हणून ट्रिपल बॉन्ड तयार झाला आहे. म्हणून नायट्रोजनमध्ये कोणता बॉन्ड आहे? ट्रिपल बॉन्ड आहे. ठीक आहे. नायट्रोजन मॉलिक्यूल ऑक्सिजन मॉलिक्यूल तसाच नायट्रोजन मॉलिक्यूल आहे. फक्त फरक दोघांमध्ये काय? ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड आहे, नायट्रोजनमध्ये ट्रिपल बॉन्ड आहे. कारण की ऑक्सिजन 2 इलेक्ट्रॉन शेअर करतो, नायट्रोजन किती इलेक्ट्रॉन शेअर करतो? 3 इलेक्ट्रॉन शेअर करतो. HCl मॉलिक्यूल इथं हायड्रोजनमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, सगळ्यांना माहिती 1s1, कारण की ॲटॉमिक नंबर 1 आहे. क्लोरीनचं काय? 7 आहेत आउटर मोस्टला. किती इलेक्ट्रॉन आहेत? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहे? 7 आहेत. मग हा 1 इलेक्ट्रॉन देईल आणि हा 1 घेईल. दोघं मिळून जो काय बॉन्ड तयार झाला H आणि Cl, त्याच्यामध्ये कुठला बॉन्ड तयार झाला मग तो? दॅट इज कॉल्ड ॲज बॉन्ड कोव्हॅलंट बॉन्ड. हिअर H आणि क्लोरीन हेन्स द HCl मेड्स कोव्हॅलंट बॉन्ड. आता याच्यावर दोघांमध्ये शेअरिंग झाली म्हणून हायड्रोजन आणि Cl काय कुठला बॉन्ड आला? कोव्हॅलंट बॉन्ड झाला. द इलेक्ट्रॉन दे शेअर बिकम्स अ बॉन्ड विच इज कॉल्ड ॲज बॉन्ड कोव्हॅलंट बॉन्ड. HCl बॉन्ड कुठला आहे? कोव्हॅलंट बॉन्ड. In other words, ionic bond represents 2 electrons, one from each electron that share the electrons. Thank you very much. बाकी राहिलेला जे चॅप्टरचा भाग आहे तो आपण पुढच्या लेक्चरला घेऊ.